नमस्कार, मराठीमध्ये मी योगेश हवालदार। संकट कोणतंही असो, मग ते सामाजिक, सार्वजनिक असो किंवा वैयक्तिक, त्याच्याशी सामना करण्याचं, त्याच्यावर मात करण्याचं बळ महाराष्ट्राच्या मातीने दिलं आहे आणि हे बळ शाहू नगरीतील प्रत्येक व्यक्तींमध्ये आहेच। कोणत्याही आपत्तीत मदतीसाठी धावून पुढे येण्याची बीजे आपल्या कलानगरीच्या संस्कृतीत रुजली आहेत। यातूनच कोल्हापुरातील अनेक व्यक्ती कोरोना विषाणूच्या संसर्गाशी दोन हात करण्यासाठी पुढे आले आहेत। निस्वार्थीपणे, निर्भयपणे अनेकांना मदतीसाठी सरसावत आहेत। अशा कोरोना योद्ध्यांचा मराठीयन वाहिनीने घेतलेला हा खास आढावा। तर पाहूयात कोल्हापूरचे कोरोना योद्धे। जाणून घेऊयात कोल्हापूर महापालिकेच्या परिवहन समिती सभापती प्रतिज्ञा निल्ले उत्तुरे आणि सामाजिक कार्यकर्ते महेश उत्तुरे यांनी कोरोना विरोधात केलेल्या लढ्याविषयी। नमस्कार, मी प्रतिज्ञा महेश उत्तुरे, परिवहन सभापती कोल्हापूर महानगरपालिका। गेले 2 महिने जागतिक जैविक युद्ध चालू आहे आणि आपण कोरोना व्हायरसशी सर्वजण लढतो आहोत। सर्व स्तरावरच्या लोकांना या कोरोना व्हायरसने कोविड-19 आणि ह्या कोरोना व्हायरसशी आपण सर्वजण लढतो आहोत। याच पार्श्वभूमीवर गेले 2 महिने पोलीस प्रशासन असेल किंवा डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य अधिकारी असेल, महापालिका प्रशासन असेल, सर्व स्तरातील कोविड योद्धा असतील, सर्वजण आपल्या परीनं फार कष्ट घेत आहेत आणि आपल्याला सर्व जनतेसाठी काम करत आहेत। ह्याच पद्धतीनं एक नगरसेविका म्हणून माझ्या भागामध्ये गेली 2 महिने आपण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग आणि लॉकडाऊन हे पाहता आपली सर्व व्यापारपेठाही बंद होत्या। तर गेले ह्या 2 महिन्यामध्ये सर्व लोकांना बऱ्याच आर्थिक तसेच अनेक समस्या फेस कराव्या लागल्या आणि ह्या पार्श्वभूमीवर खरंच अत्यंत ज्यांना गरज आहे आणि ज्या लोकांना आर्थिक फार मोठा फटका बसला असा जो सर्वसामान्य किंवा त्याच्या म्हणजे गरीब लोकांना ज्यांना अक्षरशः धान्यसुद्धा घेता येऊ शकत नाही अशा लोकांना आपण वैयक्तिक धान्याचे किट आपण पोचवलेले आहेत। तसेच आपल्या भागामध्ये माननीय राजेश्री क्षीरसागर यांच्यामार्फत भाजीपाला किटचं वाटपही झालेलं आहे। शिवाय औषध फवारणी, धूर फवारणी आपल्या आरोग्याच्या कर्मचाऱ्यांच्या मार्फत 1 दिवस आड असे आपण करतो आहोत। तसेच जिथून आपले परप्रांतीय आपल्या भागात व्यापार संकुल असल्यामुळे आपल्या इथे परप्रांतीयांची संख्याही होती, त्यांना जातानाही बऱ्याच अडचणी होत्या। तर त्यांना प्रशासन आणि आपल्यामार्फत जे काही सुविधा पुरवण्यात आम्हाला शक्य झाल्या त्या आम्ही त्यांना पुरवल्या आणि त्यांना लवकरात लवकर आपल्या प्रशासनाच्या सर्व प्रक्रिया पूर्ण करून त्यांच्या राज्यामध्ये कसं परत जाता येईल यासाठी आपण प्रयत्न केले। त्याच पद्धतीनं आता आपण बाहेरच्या राज्यातून आणि जिल्ह्यातून बरेच लोक आपल्या शहरात येत आहेत, ती लोकसंख्याही वाढलेली आहे आणि त्या माध्यमातून कोल्हापूरमध्ये आपल्या कोरोना रुग्णांची संख्या वाढती आहे। तर ह्याच पार्श्वभूमीवरती आम्ही जे लोक आपल्याकडे बाहेरच्या जिल्ह्यातून किंवा गावातून येत आहेत, बाहेरच्या शहरातून येत आहेत, त्या लोकांसाठी आपण होम क्वारंटाईन, पहिल्यांदा इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन आपण करतो आहोत आणि त्यानंतर त्यांचे इन्स्टिट्यूशनलचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर होम क्वारंटाईनची सुविधा पुरवत आहोत। त्यांना होम क्वारंटाईन केल्यानंतर त्यांना घरी ज्या आवश्यक गोष्टी आहेत, म्हणजे त्यांना घरी क्वारंटाईन केल्यानंतर बाहेर पडता येणार नाही आहे, पण त्यांना घरीच राहून त्यांना ज्या दैनंदिन त्यांच्या गरजा आहेत, त्यांना जे काही लागणार आहे त्या सर्व गोष्टींसाठी आपली एक टीम आहे, ती वेळोवेळी जाऊन त्यांना त्या सुविधा पुरवते आणि आपण त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये रोजच असतो। या कालावधीमध्ये गेले 2 महिने आपण महापालिकेमध्ये मीटिंग्स, अशा सभा आपण अरेंज केल्या नाहीत, पण त्या फोनवरती व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपण त्या संवाद साधण्याचा प्रयत्न केला। महापौर आणि आयुक्त यांच्या माध्यमातून ज्या काही सभा घेतल्या गेल्या त्यामध्ये वेळोवेळी आम्ही रोज ज्या दैनंदिन अडचणी नागरिकांच्या होत आहेत, ते परप्रांतीय असू देत किंवा आपले स्थानिक नागरिक असू देत, ह्यांना जे ह्या कोरोनाविषयीचे जे प्रॉब्लेम फेस करावे लागतात त्या वेळोवेळी प्रशासनाशी सभेमध्ये म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सभेमध्ये मांडून त्याद्वारे ते सोडवण्याचा प्रयत्न आपला चालू आहे। ह्याच पद्धतीनं परिवहन सभापती म्हणून
गेले 2 महिने आपले बसेस बंद आहेत, पण तरीही आपल्या काही बसेस ह्या 24 तास आपल्या कोल्हापूरच्या प्रत्येक नाक्यावरती थांबलेल्या आहेत आणि तिथून प्रत्येक नाक्यावरून बाहेरून जिल्ह्यातून किंवा शहरातून येणाऱ्या जे काही नागरिक असतील त्यांना त्यांच्या नियोजित जागी किंवा कोविड सेंटर्स असतील किंवा CPR यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या कर्मचाऱ्यांच्या मार्फत KMT मार्फत होत आहे. शिवाय आपल्या आरोग्याची टीम आपल्या आरोग्यासाठी आपण काही बसेस दिलेल्या आहेत. ह्या बसेसमध्ये आपल्या आरोग्याची टीम असते, त्यात डॉक्टर्स आणि नर्सेस असतात आणि त्यांना लागणारी सर्व सामग्री आपण ह्या बसमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. ह्या बसेस प्रत्येक शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये जातात. विशेषतः स्लम एरियामध्ये गेल्यानंतर स्लम एरियामध्ये काही लोक घाबरून बाहेर पडत नाही आहेत किंवा ते आपले आजार लपवत आहेत किंवा डॉक्टरकडे जात नाही आहेत, तर आपल्या ह्या बसेस त्या लोकांपर्यंत पोहोचत आहेत आणि त्यांची बेसिक तपासणी केली जाते की ह्या लोकांना काही लक्षणं आहेत का किंवा यांना बाकी काही किरकोळ आजार आहेत का, त्यांना सर्दी पडसे किंवा ताप यासारखे काही आजार त्यांना आहेत का ह्याची तपासणी केली जाते. आणि ह्याच्यामुळे काय होतं की किरकोळ असणारे जे खरोखर गोरगरीब आहेत आणि अगदी स्लम एरियामध्ये जे राहणारे लोक आहेत हे त्यांना औषध उपचाराची सोय यामार्फत होती. शिवाय आपल्या बसमार्फत आपण एक विशेष बस सेवा दिलेली आहे, ज्यामध्ये ती फक्त COVID-19 ह्यासाठीच उपलब्ध करून दिली आहे. फिरते ताप क्लिनिक आणि ही एक बस. ह्या बसमध्ये आपण कोरोना रुग्णांची तपासणी करतो. ह्या बसमध्ये आपण रुग्णांची तपासणी करतो, त्यांच्या बेसिक काही त्यांना सिम्पटम्स आहेत का किंवा कुठले आजार आहेत का हे चेक करतोय. आणि शिवाय त्यामध्ये छोट्याशा एका बेडचीही आपण व्यवस्था केलेली आहे. प्राथमिक उपचार जे असतील त्यांच्यासाठी लागणारे अगदी किरकोळ सर्दी तापासाठीच्या ज्या गोळ्या असतील त्याही या बसमध्ये आपण उपलब्ध करून दिल्या आहेत, जेणेकरून हे डॉक्टर्स तिथल्या तिथेच त्या आपल्या रुग्णांना आपल्या सेवा पुरवतील. आणि या बसमध्ये लवकरात लवकर आपण स्वॅब टेस्टिंगचीही सुविधा उपलब्ध करून देणार आहोत. शिवाय गेले 2-3 महिने झाले बस सेवा बंद असल्यामुळे KMTचं इन्कमही बंद आहे, पण तरीही आपले जे 700-800 कर्मचारी आहेत हे ह्यांना कुठलंही आर्थिक नुकसान पोचू नये किंवा त्यांनाही कुठल्या काही अडचणी असतील त्यांना सामोरं जावं लागतंय, तर ह्या पार्श्वभूमीवर आपण त्यांना वेळोवेळी प्रत्येक मार्च आणि एप्रिल ह्या महिन्याचे पगार देण्याची सोय आपण परिवहन मार्फत केलेली आहे. तसेच पुढील येणाऱ्या काळात जेव्हा आपल्या बस सेवा चालू होतील, जेव्हा आपल्याला जिल्हाधिकारी प्रशासनाकडून तसे आदेश प्राप्त होतील, त्या पद्धतीनं COVID-19चे जे काही अटी नियम असतील ते पाळून, तसेच सोशल डिस्टन्सिंग आणि सर्व सुरक्षतेची जी काळजी घेऊन सॅनिटायझेशन असेल ह्या सर्व गोष्टी पाळून त्यांचे नियम पाळून कमीत कमी लोकांशी कॉन्टॅक्ट कसा येईल ह्या पद्धतीनं आपण बस सेवा चालू करू आणि जशी मागणी येईल आपल्या पॅसेंजरची त्या पद्धतीनं थोड्याफार प्रमाणात सुरुवात करू आपण बस सेवा देण्याचा. आणि पुढे मग जसं आपल्याला योग्य पद्धतीनं लोकांना आपली वाहतूक सुरळीत ठेवता येईल या पद्धतीनं आपण प्रयत्न करू. आजकाल रिक्षा टॅक्सेस फार कमी प्रमाणात रस्त्यावरती आहेत आणि त्या सगळ्याच गोष्टी सगळ्या लोकांना परवडतात अशाही नाही आहेत, त्यामुळे लवकरात लवकर ह्या बसेस सुरू करण्याचा आम्ही प्रयत्न करू. शिवाय KMTचा पगार भागवण्यासाठी आपण राज्य शासनाकडे माननीय मुख्यमंत्री तसेच पालकमंत्र्यांच्या माध्यमातून विशेष निधीची मागणी केलेली आहे, जेणेकरून ह्या येणाऱ्या 2 महिन्याचे पगार आपण वेळेवर कर्मचाऱ्यांना पुरवू शकू. या निमित्तानं मी मराठी यांच्या माध्यमातून सर्व लोकांना सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छिते की सर्वच प्रशासन, सर्व कोविड योद्धा असतील, पोलीस प्रशासन असेल, आरोग्याचे कर्मचारी असतील, सर्व डॉक्टर नर्सेस सर्वजण आणि या COVID-19साठी लढणारे सर्व बांधव भगिनी, सर्व माता आपल्यासाठी आपला जीव धोक्यात घालून लढतायत, तर आपली एक सामाजिक बांधिलकी म्हणून आणि त्यांच्यावर जो ताण पडलाय तो थोडासा कमी व्हावा ह्या हेतूने आपण स्वतःची काळजी घेऊयात, घरी राहूयात, कामाव्यतिरिक्त बाहेर न पडता आवश्यक असेल तरच बाहेर पडू. घरातील वृद्ध आणि लहान मुलांना घराबाहेर पडू नाही दिलं पाहिजे, त्यांची काळजी घेतली पाहिजे. इतकंच सांगते. धन्यवाद.
नमस्कार, मी महेश उत्तम उत्तुरे, एक सामाजिक कार्यकर्ता शिवसैनिक आहे. मी माझ्या प्रभागात माझी मिसेस 2015च्या इलेक्शनमध्ये निवडून लोकप्रतिनिधी म्हणून या जनतेने निवडून कोल्हापूरच्या व प्रभाग राजारामपुरी त्या सर्व जनतेनं निवडून दिले होते. त्या माध्यमातून मला फार वर्षापासून मी सामाजिक कार्य करत आहे. आज देशावर व जगावर हा कोरोनाचा हा मोठा रोगाचा संकट देशावर किंवा सर्व जगावर हे संकट आलेलं होतं. ह्या काळात काय होतं की वयस्कर लोक की ज्यांची मुलं माझ्या प्रभागातील की जी बाहेर फॉरेनला होती, जी मुलं पुण्याला होती, जी नोकरी संदर्भात विविध व्यवसायासाठी बाहेरगावी होती, अशा लोकांच्या वयस्कर लोकांचा हा लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये फार मोठा परिणाम त्यांच्या जीवनचरित्रावर, त्यांच्या आयुष्यावर, त्यांच्या बाकीच्या सुविधा मिळण्यासाठी परिणाम निर्माण झाला होता. त्या काळात माझी एक सामाजिक कार्याची व सामाजिक बांधिलकी म्हणून मी कोरोनाच्या काळात आमच्या भागातील रिक्षावाले असू देत, जे वॉचमन असू देत, ज्यांच्या हातावरची ज्यांचे काम करण्याची बाबा रोजच्या रोज मिळवून आपलं जीवनचरित्र चालवण्याची कपॅसिटी असे असणाऱ्या लोकांना ह्या काळात कोणतेही रोजगार निर्मिती व रोजगार नसल्यामुळं त्यांचं घर चालणं अवघड होतं. अशा काळात मी माझ्या परीने माझं कर्तव्य म्हणून त्यांना धान्याचं वाटपाचे किट केलेलं आहे. त्याच पद्धतीनं राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष श्री राजेशजी क्षीरसागर यांच्या माध्यमातून त्यांच्या संकल्पनेतून कोल्हापूर शहरात 75 ते 80,000 लोकांच्यापर्यंत घरांपर्यंत भाजी वाटपचा संकल्प होता. तो माझ्या प्रभागात मी केलेला होता पूर्णपणे. पण त्याचप्रमाणे शहरात सुद्धा जिथं काय गरज लागत असेल, जिथं गरीब लोकांना ज्यांना अन्नधान्याची गरज आहे, जिथं औषधाची गरज आहे, जिथं जे काय गरज लागेल त्या पद्धतीच्या आम्ही माझ्या एक सामाजिक बांधिलकी म्हणून माझं एक कर्तव्य म्हणून मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या पद्धतीने माझ्या प्रभागात माझी मिसेस नगरसेविका परिवहन सभापती यांच्या माध्यमातून भागात वेळोवेळी आठवड्यातून 2दा सॅनिटायझर केलं जात होतं. प्रभागात जंतुनाशक फवारण्या असू दे, धूरनाशक फवारण्या असू दे, ह्या पद्धतीचे उपक्रम आम्ही सातत्याने दर 4-8 दिवसाला पूर्ण करून घेत होतो. त्या पद्धतीने माझ्या भागातील लोकांना ज्या पद्धतीनं ज्या दवाखान्याच्या अडचणी निर्माण होऊ देत, परदेशी मुलं त्यांची आल्यानंतर त्यांना होम क्वारंटाईन करणं, त्यांची तपासणी करणं, परत त्याचबरोबर त्यांचं ते 14 दिवस होम क्वारंटाईन पूर्तता पूर्ण करून घेणं, या सगळ्या गोष्टीवर कठोर निर्णय घेऊन आम्हाला ते पूर्ण करायला लागले. त्या पद्धतीने माझ्या भागातील सामाजिक संस्था असू देत, तरुण मंडळं असू देत किंवा सगळ्या विद्यार्थी असू देत, माझे मित्र सर्कल असू दे, यांच्या माध्यमातून प्रभागात कोरोनामुक्त ठेवण्याचा फार प्रयत्न आम्ही केला. राजारामपुरी प्रभागात कोरोनामुक्त ठेवण्याचा पूर्णपणे कोणीही बाहेर गावांना आलं, कोणी काय आलं, ह्याची काटकसनं माझ्या प्रभागातील सर्व नागरिकांनी त्याची काटकसनं लक्ष देऊन हा प्रभाग कोरोनामुक्त करण्याचा प्रयत्न केला. त्या पद्धतीनं सर्व त्या नागरिक, तरुण मंडळी, सर्व माझ्या कार्यकर्ते, माझे मित्र सर्कल व सगळ्यांचं मी एक आभार मानतो की ज्या पद्धतीनं कोरोनाला विषाणूवर जो संसर्ग वाढण्याची शक्यता होती, त्या संसर्ग वाढण्यासाठी त्यांनी कटकशन राहून आपल्या प्रभागाचा व राजारामपुरीचा प्रभागाचा कटकशन ते पाळलं गेलं. सगळ्या गोष्टीच्या जे राज्य शासन, महानगरपालिकेच्या ज्या सूचना देत होत्या, केंद्र शासनाच्या ज्या सूचना होत्या, त्या जिल्हा प्रशासनाच्या ज्या सूचना होत्या, त्या कटोकट पाळून सर्वांनी जे सहकार्य केल्याबद्दल त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार पहिल्यांदा मान्य करतो. ज्या पद्धतीनं शहरात वयस्कर लोकांना ज्यांच्याकडे परिस्थिती होती, सगळं होतं, पण ते व्याधी काहीतर असल्यामुळं, एखाद्या वेळी त्यांच्याकडे घरी कोण काम करण्याची हे नसल्यामुळं त्यांना 2 वेळचे असे साधारणतः 100 ते 125 लोकांना राजारामपुरी प्रभागात असू दे, शहरातील एक ठराविक प्रभागामध्ये मी रोजच्या रोज गेली 1 महिना डबा आम्ही पोच केला जात होता. विना मोबदल्यात, विना मूल्य आम्ही त्यांची एक सेवा, एक कर्तव्य या भावनेनं या वयस्कर लोकांची सेवा करण्याची संधी मला या कोरोना काळात मिळाली. ज्यांची अत्यावश्यक गरज होती, की ज्यांना अन्नधान्याची गरज होती, ज्यांना औषधाची गरज होती, अशा माणसांनाही गेल्या 2 महिन्यात आपण साधारणतः 200, 250, 300 किट, साधारणतः औषधाचं, भागातील औषध फवारणे जे शक्य आहे आमच्या परीनं, माझे एक सामाजिक बांधिलकी म्हणून मी प्रभागात त्या पद्धतीनं काम केलेलं आहे. त्या पद्धतीने शहरासाठी काम केलेलं आहे. आणि मी कोल्हापूर शहरातील व सर्व माझ्या प्रभागातील नागरिकांना सांगतो की आपण घरी राहा, स्वतःला सेफ ठेवा, मास्क, सॅनिटायझर
हे आत्ता कोरोना हा आपल्याला घेऊनच चालायचा आहे. याला न घाबरता आपलं जीवनचरित्र गरज असेल त्यावेळी आपण बाहेर पडून आपले व्यवसाय आणि येणाऱ्या ह्या संकटाला सामोरं जाण्याची आई अंबाबाई महालक्ष्मी याच्या चरणी प्रार्थना करतो. आणि हा कोरोनामधून माझं कोल्हापूर शहर व पूर्ण भारत देश व जग यातनं मुक्त व्हावं ही विनंती करतो. घरी राहा, सुरक्षित राहा, गरज असल्यास घरातून बाहेर पडा आणि परिवाराला सुरक्षित ठेवा. त्याच पद्धतीनं शहर सुरक्षित ठेवा आणि आपल्या देशालाही सुरक्षित करा.